नमस्कार मित्रांनो डॉक्टर पंजाबराव देशमुख स्कॉलरशिप व राजर्षी शाहू महाराज शिक्षण शुल्क जे काही स्कॉलरशिप आहेत, या दोन्ही स्कॉलरशिपमध्ये बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे फॉर्म जे आहेत ते रिव्हर्ट आलेले आहेत व रिअप्लायसाठी आलेले आहेत. तर त्यांच्या ज्या काही त्रुट्या आहेत, त्या त्रुट्या कशा पद्धतीने दुरुस्त करायच्या आहेत व कोणत्या त्रुटीमध्ये कोणते डॉक्युमेंट अपलोड करायचे किंवा काय चेंजेस करायचे, कोणते बदल करायचे, ते संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व तुम्ही जर आपल्या श्रीकांत ट्युशन चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑल करा. तर मित्रांनो, तुम्हाला तुमची जी काही यूजर आय डी आणि पासवर्ड आहे ते तुम्हाला टाकून या ठिकाणी लॉग इन करून घ्यायचं आहे. आणि लॉग इन केल्यानंतर प्रोफाईल लॉग इन केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी स्क्रॉल करायचं आहे. आता स्क्रॉल केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, आपण दरवेळेस जसे माय अप्लाइड स्कीममध्ये स्टेटस चेक करण्यासाठी जात असतो, त्याच पद्धतीने आपल्याला माय अप्लाइड स्कीम या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि पुन्हा एकदा स्क्रॉल करायचं आहे. आता स्क्रॉल केल्यानंतर तुम्ही पाहू शकता, या ठिकाणी या ज्या काही डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह निवार भत्ता योजना म्हणजे DTE व राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना म्हणजेच EBC, या दोन्ही जी काही स्कॉलरशिप आहेत त्या या ठिकाणी दिसत आहेत. तर आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, ज्यांना जे काही रिअप्लाय आलेले आहेत, तर हे रिअप्लाय कशामुळे आलेले आहेत, यांचं जे काही रिमार्क्स आहे ते आपण या ठिकाणी चेक करणार आहोत व त्या रिमार्क्सनुसार तुम्हाला यामध्ये बदल काय करायचे आहेत ते सुद्धा या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओला लाईक करा मित्रांनो, त्याचबरोबर व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. तर मित्रांनो, आता आपण जे काही डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह आहे त्याचा जो काही हा ॲप्लिकेशन नंबर आहे, या ॲप्लिकेशन नंबरवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्ही पाहू शकता, तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, ड्यू टू धिस ॲप्लिकेशन नंबर करंट ॲप्लिकेशन ॲटोमॅटिकली गेट रिव्हर्टेड, म्हणजे जो हा ॲप्लिकेशन नंबर आहे तो आता ॲटोमॅटिकली रिव्हर्ट झालेला आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला अर्जामध्ये चेंजेस काय करायचे आहेत, तर चेंजेस कुठलाही तुम्हाला या अर्जामध्ये करायचं नाही आहे. यामध्ये फक्त तुम्ही जो आपण सेम स्टेपने रिअप्लाय करतो, जसे की मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगत आहे, त्यासाठी तुम्हाला रिअप्लाय या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. रिअप्लाय या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथे ओके या बटनावरती क्लिक करून तुम्हाला पुन्हा एकदा ओके करायचं आहे. त्यानंतर तुम्ही या ठिकाणी जसा आपण फर्स्ट टाईम फॉर्म भरत असतो, फिल करत असतो, त्या स्टेपनी तुम्हाला जो काही तुमचा अल्पभूधारक आहे व तुमचं जे काही हॉस्टेल सर्टिफिकेट किंवा भाडेतत्वाचं जे काही बॉन्ड वगैरे असेल ते सेम करून सेव्ह करायचं आहे. त्यानंतर तुमचा अर्ज जो आहे तो पुन्हा एकदा ॲप्लिकेशन जो आहे तो स्क्रुटिनिटीमध्ये जाईल. त्यानंतर आता पुन्हा एकदा तुम्हाला माय अप्लाइड स्कीम या ऑप्शनवरती यायचं आहे. हे झाले डॉक्टर पंजाबराव देशमुखची. त्याचसोबत जो काही आपला राजर्षी शाहूचा आहे त्यासाठी सुद्धा तुम्हाला ॲप्लिकेशन नंबरवरती क्लिक करायचं आहे. आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे दोन्ही फॉर्म जे आहे ते रिअप्लायसाठी आलेले आहेत. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी ज्यांचे जे काही रिमार्क्स दाखवत आहेत त्या रिमार्क्सनुसार तुम्हाला चेंजेस करायचे आहेत. आता इथे काय सांगलेलं आहे, अपलोड आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डाटा सायन्स फर्स्ट इयर कॅप ID सर्टिफिकेट प्रोफाईल चेंजेस, म्हणजे जो काही फर्स्ट इयरचा कॅप ID सर्टिफिकेट आहे तो प्रोफाईल चेंजेसमध्ये जाऊन प्रोफाईल चेंज करून कॅप ID जो आहे तो तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचा आहे. तर तो कशा पद्धतीने टाकायचा आहे, त्यासाठी तुम्हाला इथे प्रोफाईल या बटनावरती क्लिक करायचं आहे. तर प्रोफाईलमध्ये आल्यानंतर जो काही करंट कोर्स हे जे काही ऑप्शन्स आहे या ऑप्शनवरती तुम्हाला यायचं आहे. त्यानंतर थोडंसं स्क्रॉल करायचं आहे. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी जो काही आपण ब्रांच निवडलेली आहे ते ब्रांच सिलेक्ट करून तुमचा जो काही कॅप सर्टिफिकेट जो आहे तो या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचा आहे. आता या ठिकाणी अपलोड या बटनावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी अपलोड केलेला आहे, पण क्लिअरिटी नसल्यामुळे हा फॉर्म जो आहे तो रिजेक्ट आलेला आहे. तर पुन्हा एकदा आपल्याला जे आहे ते या ठिकाणी चेंजेस करून हा फॉर्म रिअप्लाय करायचा आहे. आता रिअप्लाय करण्यासाठी तुम्हाला हा डिटेल्स सेव्ह करून पुन्हा एकदा माय अप्लाइड स्कीम या टॅबवरती यायचं आहे आणि या ठिकाणी सेम प्रोसेस जसे की राजर्षीच्या पुढील रिअप्लाय या बटनावरती तुम्हाला क्लिक करून ओके या बटनावरती क्लिक करायचं आहे. आणि त्यानंतर तुम्ही ॲज इट इज नवीन फॉर्म जसा भरतो त्याच पद्धतीने फॉर्म जे आहेत ते डॉक्युमेंट वगैरे कॉम्बोमध्ये आपल्याला अपलोड करायचे आहेत.
त्यानंतर नॉन क्रिमिनलसुद्धा असेल तर तुम्ही अपलोड करू शकता आणि सेव्ह करून तुमचा फॉर्म जो आहे तो आता अंडर स्क्रुटिनिटीमध्ये दोन्ही फॉर्म जे आहेत ते अंडर स्क्रुटिनिटीमध्ये जाणार आहेत. त्यानंतर तुमच्या अर्जामध्ये जी काही चेकिंग आहे ते चेकिंग झाल्यानंतर तुमचा फॉर्म जो आहे तो अप्रूव्हल होईल. त्यानंतर तुमची जी काही स्कॉलरशिप आहे ती तुमच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे. तर अशाच माहितीसाठी आपल्या श्रीकांत यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला ऑल करा. धन्यवाद.